देशातील वाढती महागाई आणि इंधन टंचाई यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पूर्वेलाही निषेध आंदोलन करण्यात आलं। आमदार हारून खान आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी रस्त्यावर चुली पेटवून केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध केला। यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। प्रत्येक खाण्याची जे असेल, प्यायचा असेल, प्रत्येक वस्तूची हे रेट आहेत ते वाढलेले आहेत। आज या महागाईने एवढी लोक त्रासलेली आहेत आणि ह्या महागाईतून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला या देशामधली जे सरकार आहे ही सरकार बदलावी लागणार। या महाराष्ट्राची सरकार आपल्याला बदलावी लागेल। यासाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करतो। आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे रोज वाढत चालले आणि अशा परिस्थितीमध्ये आता भाजीपाला असेल, रिक्षा असतील, म्हणजे सामान्य माणसाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जी गोष्ट लागते त्यामध्ये आता महागाई जाणवायला लागलेली आहे। बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अजूनही असं सांगण्यात येते की येत्या दिवसांमध्ये ही सगळी परिस्थिती अजून भीषण होईल आणि या सगळ्याच्या विरोधात उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आज मुंबईमध्ये सर्व ठिकाणी निदर्शनं, जनतेचा आक्रोश मांडण्याकरता सुरू आहेत।